बोले बहुत पुरानी है, मेरी मम्मी की मम्मी है, अभी भी है। और बोला क्या है यार ये? मैं बोला जीता जागता है रे, तेरे को कहानी भी सुनाएगी रात को और भी मारेंगी। Alright, so these people are technical trouble related. पूरा इनको सिर्फ एक ही दिखता है, टेक्निकल ट्रबल बहुत है लाइफ कि A is equal to B, फिर B is equal to C। A से C इनका कभी दिमाग से ही नहीं होता है तो कुछ नहीं। ये बोलते हैं A B C छोड़ बेच डालो ABC। बेच डालो मैं बोलता मेरे को नहीं चाहिए कट कट, पैसा आएगा तो कुछ तो करेगा मैं, क्या करने का ABC का? ये बोलता नहीं रखने का अपने पास। I have technical troubles. These are practically oriented। तो ये टेक्निकल ट्रबल ओरिएंटेड रहते हैं और ये प्रैक्टिकल पीपल ओरिएंटेड रहते हैं। प्रैक्टिकल और पीपल ओरिएंटेड हमेशा दे ऑलवेज से कि यू आर ग्रेट बॉस। यहाँ के लोग बोलते हैं देख तू कोई भी हो मैं ग्रेट, समझा ना? मेरा सुनने मैं जैसे करता हूँ वैसे दे देते काय शिकवते माझ्याकडे बघ हो मित्र सांगते इतर उठे चालू है काही कुछ नहीं। तो many things go on, you always try to impress your colleagues, not on the 5 minute, all right? Okay, then I tell you these people always say me। These people say we। वो दूसरे को ही पैर पड़ता है, वो दूसरे को ही बोलता है कि आप ही सब कुछ करोगे। My God, I'll tell you, you are the greatest person। ऐसा बोला तो कोई भी इंस्पायर हो जाता ना। और बोलने के लिए क्या लगता है? दिल लगता है बड़ा। And I tell you, when this doesn't work now, work with your this, you will still succeed। Still you will succeed। Alright, उसके बाद में these people are developers, these people are demonstrators, very important। उसके बाद में इनके पास अगर टेक्नोलॉजी रहेगा तो इनके पास टैक्टिक्स रहते हैं। अभी स्विच करो ठीक है, आप बन जाओ इंजीनियर, इनको बहुत बुरा लग रहा है। Alright, अभी ये लोग जो है ये इंजीनियर लोग हैं, तो इनके पास अगर दिमाग रहेगा ना, इनके पास ब्यूटी रहता है। कितने लोग अगली करेंगे? बहुत सारा अगर टैलेंट रहेगा ना तो वो इंसान है ना किसी खूबसूरत औरत के साथ शादी करके सेटल हो जाते हैं। कितने लोग अग्री करेंगे? वेरी हार्ड वर्किंग मैन, नॉट सो हैंडसम, हेयर बट स्टिल ब्यूटीफुल वाइफ, एंड आई एम ए सेटल। ओके, क्यों? लुक एट दिस, हाउ आर इंजीनियर्स? दे बिलीव इन इनर थिंग्स। हाउ आर एंटरप्रेन्योर्स? दे जस्ट बिलीव इन एक्सटर्नल थिंग्स। सो इफ अमिताभ बच्चन कैन बी कॉल्ड एज एन इंजीनियर, हु इज एन एंटरप्रेन्योर? ऐश्वर्या बच्चन। देख, मैं अभिषेक से शादी नहीं कर रही हूं, पहले बोल तेरा बेटा इसलिए। It's not bad, it's good, but I'm just relating how these people work. It's all, see, life is give and take business. If I say, hi sir, how are you? And if I really give this much of appreciation, if he doesn't give me back, I'll really feel bad, right? So this is give and take. Even love is business now. So if my mother loves me, she says ki yaar I'm putting my entire 20 years to nourish him, and look at this lady one day and she's taking him away from me. One day versus 20 years? What business is this? So I want my recovery now. Look at this revenge. So in a form, life and love is becoming business where everyone expects something. Someone expects 5 minutes sir, ज़्यादा मत बोलो, चलो निकलो यहाँ से। Business, 30 मिनट ही बात करने का। All right, I want to tell you that I'll stop over here. I have lot many. I can send you that also. With all my experience, I really want to tell you that believe in your dreams. No one else will, and never ever stop. Have one skill, and you will definitely become whatever you want. एक ही word बोलूँगा और खत्म करूँगा. Have sportsmanship spirit. मतलब क्या पता है क्या? अब ऐसे गिर भी गया ना कुछ, कैसे फील होता है? ऐसा जाने का नीचे, उठाने का, आने का, उतना ही फोर्स से फिर से बात करने का, फिर भी बेचूंगा मैं। Facebook, FB, fall in life. Life is all failures only. You keep on falling only every time. अभी मैं ऐसा स्टाइल मारते मारते आ रहा था, उधर वैसा रख दिया ना, ऐसा गाया, ऐसा कर, थोड़ा किसने देखा तो नहीं ना? माँ कसम मैं इधर गेस्ट स्पीकिंग करने को आया, पूरा इज्जत का वाट। फिर इधर कैसे आया मैं? अभी बताया, ऐसा आया जैसे कि मेरे साथ कुछ भी नहीं हुआ है। ऑल नीट क्लीन शेव एकदम। मैडम भी परेशान, ऐसा बियर्ड वगैरह रख के आया था मैं, आपको पता है। ये बोले ये कौन है? इनको पता है, ऐसा दाढ़ी बीड़ी मूछ बीच। तो इसको क्या हो गया? कीप ऑन चेंजिंग इन बिजनेस, attire wise also, attitude wise also, everything, because people change,
कोई बोलेगा कि अच्छा किया आपने, परसों आपको रेस्पॉन्स ही नहीं देगा, क्या करोगे? मरो जाके। तो आपको चेंज होना पड़ेगा। इतना क्यों मैं खुद बोलता हूं, खुद आप अपने कंट्रोल में नहीं रहते हो, लोग क्या रहेंगे? I myself don't know what I'm going to do next, so how would I trust and believe on people? These will help me, they will support me. You are the only pillar of your business. You're only the pillar. Sportsmanship spirit. Always have that guts. आपको बिल्कुल इसकी जरूरत नहीं है। एक ही बोलता हूं, for becoming a businessman and entrepreneur, you don't need brain. हल्का हो गया ना अभी? टेंशन क्या सबका? हंसो थोड़ा, थोड़ा जोर से, थोड़ा हंसो यार, क्या है लाइफ में? सीईओ बीईओ उसको कोडिंग नहीं जमता, मार्क जुकरबर्ग क्या बैठ के तुम्हारे लिए कोड नहीं लिखते रहता वहां पे, वो एंजॉय करता रहता बीच पे। आगे ना, तुमको क्या लगता है तुम्हारा कोडिंग वो करता है? टीम है उसका, वो जाके बोलता है तू काम करेगा, तू ये ना चल टेस्ट दे, चला जा बैठ। तो डोंट टेक टेंशन, वर्क विद टेक्निक्स, टैक्टिक्स, गुड टेक्निक्स। इफ यू वांट टू लर्न बिगर स्ट्रेटजीज, गो टू छत्रपति श्री शिवाजी महाराज, लर्न हाउ टू यूज टैक्टिक्स एंड स्ट्रेटजीज। Learn from the greatest men who have failed, bounced back, and who have succeeded. I want to tell you one thought which I've written. People are walking books, and books are talking people. I'm a writer also. I have written a book also, and that I sell for 200. Then entrepreneurship skills I give for 10,000 rupees. Then I will tell you what, if a guest lecturer or something is there, I trade business. That you give me this, I'll give you this. All right. Then even anyone who wants to commit suicide, you can come to me. If your parents are about to divorce, you can come to me. Then you really want someone to talk to, you can come to me. Then I am your life guru. I am your syllabus ka guru. Then I am your alright, spouse or girlfriend, that also. Alright, so I can give you counseling. Because a lot of people are suffering here. And you want to understand, academy has syllabus, your life doesn't. सिलेबस नहीं लाइफ को, तो एकेडमी जी रहे हो कि लाइफ जी रहे हो? लाइफ इज मेंट टू बी अनरीजनेबल, एंजॉय, यस, इन द राइट वे। आई वांट टू टेल यू व्हाट द राइट वे इज। आई टेल यू व्हाट द राइट वे इज। रिमेंबर 3 थिंग्स। 1, नेवर एवर डिस्टर्ब 3 थिंग्स ऑफ योरसेल्फ और अदर्स, दैट इज द राइट वे, दैट इज माय डेफिनेशन। खुद का स्पिरिट, सोल, आत्मा जरा म्हणतो, उसको डिस्टर्ब नहीं करने का, बाजू वाले का नहीं करने का। अपना बॉडी डिस्टर्ब नहीं करने का, बाजू वाले का डिस्टर्ब नहीं करने का। और तीसरा, अपना खुद का मन डिस्टर्ब नहीं करने का, बाजू वाले का नहीं करने का। फिर से रिपीट, व्हाट इज द राइट थिंग, राइट पाथ टुवर्ड्स एवरीथिंग, सैल्वेशन, ये वो, पीस, हैप्पीनेस, व्हाटएवर यू कॉल इट। अपना और खुद का 3 चीज संभालो, बचाओ, टेक केयर ऑफ इट। 1 इज स्पिरिट, सोल, अंतरात्मा। 2nd इज माइंड, एंड 3rd इज बॉडी। डिस्टर्ब मत करो, यू विल डेफिनेटली सक्सीड इन व्हाटएवर यू वांट। क्योंकि बिजनेस को दिमाग नहीं लगता, दिल लगता है। Thank you so much.
for India SMEs, organized by AOTS Japan in February 2014. I now request Professor P.S. Raskar ma'am to felicitate Mr. Dattadesh. So why someone should be an entrepreneur? It's always how to be an entrepreneur, but why? I think it's a matter of individual choice. I think some people are coded to be entrepreneurs. I was in a sense a memory. I never did well in academic. I participated in well science. My father wanted me to be a doctor. And I couldn't become one. I didn't want to be one. I always wanted to do this thing. After I paid my 12th, my father asked me what went wrong. I said, look, I don't want to be a doctor. He said, why? I said, I want to create an identity. I want to create an identity of my own. He said, what do you mean? I said, if patients are going to come and say that मुझे बड़ी लाल option थी, मैं हीरो का देता. I don't want that. And he said, all right, then do your business. And I was very passionate about photography from my childhood. And I was always a voracious reader. This is one of the problems I have with this current generation. People don't read enough. Unless you become a voracious reader, it is not possible for anybody to succeed in any sphere of life, be it job, be it an entrepreneur. So, what does it take to start an enterprise? I think it takes gumption. It takes enormous amount of courage. It's not at all easy. You have to go against the tide. I'm reminded of a little story that I was telling you from a book called Illusions. In which there are particles living under the sea, under a river. Hello. The very objective of this particular session was that we are having four hardcore entrepreneurs in different walks of life. And we should know how they began, how the idea came. Then for implementing the idea, what were the different problems they started facing. How they garnered the resources, how they got money, how they got men, how they got technology and everything, for starting a product or service, all these things are needed. And it's a wonderful assemblage of entrepreneurs from entirely different sectors of industries. One person is motivated because of their journey. I think our intention of taking this particular program will be, fulfilled. So, Professor, I will just ask them few questions about, how they began that. Yes. And then whatever is remaining, you can take. Yes. I will take only 10-15 minutes. First question was to just Their experiences and practical experience, because they have done it. So we will utilize this time to just find out how they have done it, and is it possible for us to take some sort of inspiration from that. So I began with a photo. So I began as a passionate photographer. I wanted to convert my photography, my hobby, into a business. Little did I know that what am I going to be faced with. I just passed out of my MBA. I thought I was going to sit in an executive staff with a pretty secretary taking notes. But none of that happened. Within 10 days, I realized, I came crashing down on Mother Earth, realizing that काम नहीं आने वाला. So I would go out every half an hour out of my cabin and ask the receptionist, कुछ film आया क्या possibly? She would say नहीं आया. Third day she came and told me, sir बुरा लगता है, बार-बार मत पूछो. आएगा तो मैं आके बोलूँगी. So that's when I realized that I have to go in the field myself. I picked up my bag. I went into the dingy streets of the CD area called Budwarpet in Pune to go to a customer. I met my first customer there. His name was Babu Bhai. He was sending out more than 300 films every day. 300 films was not even my production capacity. It was such a big distributor. And Babu Bhai said, "Kaun ho tum?" I said, "मैं snap photos का है." He said, "Hey, hut." He literally kicked out of me out of his office. But I persisted. I never gave up. I went to him over and over and over again. At the end of 4 weeks, carefully picked out 4 films and he said, "Sir, तू भी याद रखेगा."
out of sympathy he gave me food. I don't know how many of you are aware of this business. It's a very competitive, and we went into a very innovative tourism business, that is agriculture tourism. Maybe you might not have heard. But many of you are from village background, and this is a very interesting business he's in. How did you get this idea, sir? आमदार म्हणतो माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, डॉक्टर जर म्हणत असेल माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, तर शेतकऱ्याच्या मुलांनी का नको म्हणाला, किंवा शेतकऱ्यांनी का नको म्हणाला माझा मुलगा शेतकरी झाला पाहिजे. फक्त शेतकऱ्याच्या मुलांनी शहरामध्ये यायचं आणि शिक्षण करायचं आणि शहरामध्येच नोकरी करायची आणि गावाकडे कोणी जायचं नाही परत. आणि मग कालांतराने शेती विकली जाते तरी कोणी नसतं. त्याला सातबाऱ्याची किंमत विचारा काय, त्याच्याकडे सातबारा नाही त्याला विचारा. आणि मग शेतकऱ्याचं जीवन असं काही एवढं सगळ्याच गोष्टी आहेत असं काही नाहीये. शेतकऱ्याचं जीवन हे 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. एक चांगला पाऊस आणि चांगलं पीक पाणी आणि त्या पीक पाण्याला मिळणारी किंमत. आणि शेतकरी एवढा लकी नाही की त्याला दरवर्षी चांगला पाऊस पडेल, चांगलं पीक पाणी येईल आणि चांगली किंमत मिळेल. ज्या वेळेला बाजारामध्ये किंमत असते त्यावेळेला आमच्याकडे विकायला काही नसतं, आणि ज्या वेळेला विकायला असतं त्यावेळेला बाजारात किंमत नसते. आणि मग त्याच्यामुळं शेतावर आधारित काहीतरी सप्लिमेंटरी इन्कम सोर्स, काहीतरी जोड व्यवसाय सुरू केल्याशिवाय आता पारंपरिक शेती टिकून राहणार नाही, त्याचा सगळ्यांना माहिती आहे. मग काय करायचं? एका बाजूला माझे वडील 4थी पास, वडिलांना 6 भाऊ, 4 आत्या, 23 खोल्यांचा आमचा बारामती फलटण रस्त्याला बोला म्हणता वाडा. संध्याकाळी 7 वाजले की सगळा स्वयंपाक चुलीवर व्हायचा. प्रत्येकाला एक ताटली असायची, ती ताटली घेऊन आजीच्या समोर बसायचं. एक भाकरी आणि एक कालवण, असं आत्तासारखं कोशिंबीर भात तूप वगैरे असा काही प्रकार नसायचा. जेवण केलं की आपापली ताटली धुवून ठेवायची, आपापलं लेपटं घ्यायचं आणि वाड्याच्या समोर बारबेच्या मध्ये जाऊन झोपायचं. सकाळी उठलं की लेपट्याची घडी घालायची, विहिरीवर जायचं. विहिरीच्या आजूबाजूला ऊस असायचा, त्या ऊसामध्ये सगळे कार्यक्रम सकाळचे आवरायचे आणि विहिरीमध्ये उडी मारायचे. आणि मग आंघोळ करून आला, आई समोर बसायचं, आई चहा आणि चपाती द्यायची, दप्तर घ्यायचं आणि जिल्हा परिषदेच्या शाळेला जाऊन बसायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे जा, फलटण जिंती असं म्हणून माझ्या मामाचं गाव आहे. दिवसभर विहिरीमध्ये पोहायचं, डोळे लाल व्हायचे आणि परत घरी आल्यानंतर आई डोळे काल लाल झाले म्हणून मारायची आणि परत आणखीन डोळे लाल व्हायचे. असं हे सगळं लहानपण गेल्यामुळं. आणि मग त्याच्यानंतर वडिलांनी बारामतीला शाळेमध्ये टाकलं, त्याच्यानंतर शाळा शिकलो. शाळा शिकल्यानंतर ह्या सगळ्या करत असताना ही सगळ्या ज्या आठवणी आहेत, सुरपारंग असेल, गोट्या असतील, बैलगाडी असेल, म्हशीवर बसणं असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी या सगळ्या मनामध्ये दाटून होत्या. एका बाजूला 15-16 वर्ष टुरिझमचा नोकरी केल्यानंतर मला असं वाटलं की टुरिझम इज द बेस्ट थिंग टू ऍड टू ऍग्रिकल्चर. मध्ये ह्याला चांगली डिमांड मिळेल, तुम्हाला कस्टमर्स मिळतील, हे तुम्ही कसं काय म्हणजे काढलं कसं काय? म्हणजे आता हा जो 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळाला, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळालं की ते कॅल्क्युलेट कसं केलं तुम्ही, ते मार्केट कसं कॅल्क्युलेट केलं? नातेवाईकांकडे तुम्ही कधी गेला आहात का? जत्रेला म्हणा, उसाला म्हणा, तुम्ही म्हशीवर कधी बसलाय का? हा एक प्रश्न होता. कोंबड्यांच्या मागे तुम्ही कधी पळालाय का? हा एक प्रश्न होता. जमीन कधी हाताने तुम्ही सारवली आहे का? किंवा शेतामध्ये जाऊन तुम्ही हुरडा कधी खाल्लाय का? हुरडा कधी ते लोकांना 2440 सॅम्पल सेट होता, क्रॉस सेक्शन मध्ये आम्ही केला होता. आणि मग मित्रांनो आम्हाला असं आढळून आलं की शहरामध्ये राहणाऱ्या 43% वर्गाला गावाकडे एकही नातेवाईक उरलेला नाही. आणि मग आता हे 43% लोकांना नातेवाईकच नाही म्हणल्यानंतर शेतीचा संबंधच नाही. शेतीचा संबंधच नाही म्हणल्यानंतर स्वरूपारुंब्या, गोट्या, विटे, धांडू, बैलगाडी, ट्रॅक्टर, म्हैसवर बसणं वगैरे काही संबंधच नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर संबंधच नाही म्हणल्यानंतर, आणि आपण दुसरीकडे अर्बनायझेशनचा रेट वाढतोय, शहरीकरण वाढत आहे. आज अमेरिकेमध्ये जर 2% लोक शेती करत असतील, भारतातही पूर्वी सगळ्यांचे आजोबा पंजोबा आपण सगळे शेतकरी होते.